जय महाराष्ट्र पब्लिक, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती. हिचं नाव आहे वेदांतू महाराष्ट्र 9th and 10th आणि माझं नाव निलेश सर. आज आपण बघणार आहोत इतिहासाचा पहिला धडा तुमच्या SST मराठीमध्ये आज आपण इतिहास शिकणार आहोत, मराठीमध्ये गप्पा मारणार आहोत. तर सोपा विषय आहे, अवघड काहीच नाहीये. तुम्हाला सांगतो कसं लक्षात ठेवायचं आणि काय करायचंय या धड्याबद्दलच्या गोष्टी. तर सुरुवात करूया. जास्त वेळ दौडायचं नाहीये. तुम्ही काय करायचंय, तुमच्या समोर तुमचं इतिहासाचं पिवळ्या आणि ऑरेंज कलरचं बुक तुमच्या समोर हवं. ओके, कारण त्या अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी आहेत. तर चला सुरुवात करूया. जास्त वेळ नाही घालवायचा, कारण मला असं वाटतं की सध्या अभ्यास करणं जास्त महत्त्वाचं आहे रादर दॅन टाइमपास करणं, आहे की नाही. हा, चला करूया सुरुवात. कोणाला काय टाइम, कोणाला काय इश्यूज, कोणाला काय प्रॉब्लेम वगैरे काय नाही ना. हा, चला. आता बघा, या सेशनमध्ये आपल्याला काय बघायचंय. या सेशनमध्ये आपण बघणार आहोत खूप इम्पॉर्टंट गोष्टी, ज्यामध्ये आहे इतिहास लेखन म्हणजे नेमकं काय. ओके, इतिहास लेखन म्हणजे काय, इतिहास कसा लिहिला जातो, आधुनिक पद्धती म्हणजे आधुनिक इतिहास लेखनाला सुरुवात झाली कशी, ती गोष्ट आपल्याला बघायची आहे. त्यानंतर युरोपामधील वैज्ञानिक दृष्टिकोनाचा विकास का झाला, म्हणजे युरोपामधील लोक नव्या प्रकारे इतिहास लिहायला लागले, तो कसा लिहायला लागले, त्यानंतर त्यांचं इतिहास लेखन कसं आहे, आणि असे कोणकोणते महत्त्वाचे विचार करणारे विचारवंत होते की ज्यांनी इतिहास कसा लिहावा हे सांगितलं, ते आज आपण इथे बघणार आहे. चला सुरुवात करूया तुमच्या इतिहास आणि राज्यशास्त्र या पुस्तकामधून, जे की अत्यंत महत्त्वाचं आहे. आपण आज बघत आहोत पहिला धडा, जो महत्त्वाचा आहे. तुम्ही ऑलरेडी हा धडा काहींनी केलेला असेल, काहींचा झालेला असेल, काहींचा नसेल आणि काही पहिल्यांदा लेक्चर पाहत असतील. तर आजपासून SST मराठी माझ्याकडे. काळजी करायचं बिलकुल कारण नाहीये, कारण मजेशीर पद्धतीनं आणि एकदम साध्या सोप्या सरळ शब्दात मी धडा तुम्हाला शिकवणार आहे. ओके, आपण मग डिस्कशन करणार. शाळेमध्ये इतिहास काय वाटतो, अरे अरे बोर वाटतो. ओके, पण अव्हेंजर मूवी असल्यावर अरे भाई मजे मजे मन में लड्डू फुटा, तशा प्रकारे गोष्टी आपण इथे करणार आहोत. ओके, त्यामुळे लक्षात घ्या की इतिहास लिहिला कसा जायचा, याच्या महत्त्वाची गोष्टी मी तुम्हाला इथे सांगणार. पण याच्यापेक्षा डिटेल गोष्टी तुम्हाला आपल्या स्कॉलर बॅच मध्ये मिळतात, जी 10वी साठी आपली बॅच आलेली आहे, जी आहे अत्यंत महत्त्वाचे. सगळे विषय महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा एका ऑनलाईन बॅच मध्ये घेतले जातात. ती बॅच आहे स्कॉलर बॅच. ओके, ज्यामध्ये लक्षात घ्या तुम्हाला प्राईम बॅच मिळणार आहे 2999 आणि कॉम बॅच मिळणार आहे तुम्हाला 3599 मध्ये. अगदी सोपी साधी गोष्ट आहे. याच्यामध्ये तुम्हाला 4 पुस्तके एक्स्ट्रा मिळणार आहेत, बाकी सगळ्या गोष्टी सेम असणार आहेत. 9वी साठी आपण बॅच लॉन्च केलेली आहे, जी अगदी धमाकेदार आहे 2500 रुपयाला. ती तुम्ही जॉईन करू शकता. त्यानंतर 11-12 साठी न्यू ची बॅच आहे, 2 वर्षाची बॅच आहे, ती तुम्ही इथे जॉईन करू शकता. खूप गोष्टी यामध्ये तुम्हाला भेटणार आहेत. आणि यातून तुम्हाला जर डिस्काउंट हवा असेल तर वेदांतूची एक ऍडमिशन टेस्ट द्या, त्यातून तुम्हाला 90% पर्यंत तुम्हाला डिस्काउंट नाही तर स्कॉलरशिप तुम्हाला भेटेल. ओके, चला. गोष्ट अशी आहे की तुम्ही महाराष्ट्र वेदांतू महाराष्ट्राच्या सगळ्या या सोशल मीडिया हँडल्सवर तुम्ही जॉईन करू शकता. स्क्रीनशॉट काढून घ्या आणि या सगळ्यांना सर्च करून जॉईन नक्की करून घ्या. तिथं आपण पुन्हा एकदा भेटणार आहोत खूप मजेशीर पद्धतीने. चला, तर काय असतं इतिहास. इतिहास म्हणजे काय, घडून गेलेल्या घटना, गतकाळामध्ये घटना घडून गेलेल्या आहेत, त्यांची आपल्याला क्रमशः काय करायची, संगती लावायची. म्हणजे एका पाठीमागून एक घटना, दुसऱ्या पाठीमागून दुसरी घटना, बरोबर आहे. हा, आणि त्यांचं आकलन आपल्याला करून घ्यायचं आहे. त्या हिशोबाने काय की बाबा इतिहास संशोधन करण्याला महत्वाचं आहे. म्हणजे घटना घडली कशी, त्या पाठीमागे काय कारण होती, त्याचे परिणाम काय काय झाले, हे समजून घेण्यासाठी तुम्हाला संशोधन करावं लागतं. जर तुम्ही इतिहासाचं संशोधन नाही केलं तर डोंबलं तुम्हाला काय कळणार नाही. त्यामुळे इतिहास संशोधन अत्यंत आवश्यक आहे. ओके, ही एक अखंडितपणे चालणारी प्रक्रिया. कारण का, काही दिवसापूर्वी मी शिकवलं तो इतिहास झाला, आता थोड्या पूर्वी मी तुम्हाला सांगितलं कोणत्या बॅचेस आहेत, तो पण इतिहास झाला. त्यामुळे इतिहास हा घडत जाणार आहे. आता वर्तवत होणारी जी काही घटना आहे ती थोड्या एका मिनिटाने ती होणारी इतिहास. त्यामुळे अखंडितपणे चालणारी प्रक्रिया आहे. त्यामुळे लक्षात घ्या, वैज्ञानिक ज्ञान शाखांमध्ये जसं काय होतं की उपलब्ध ज्ञानाची सत्यता पडताळून पाहण्यासाठी तुम्ही काय करू शकता, सायन्समध्ये म्हणजे आपण फिजिक्स असेल, केमिस्ट्री असेल, मॅथ्स असेल, बायो असेल, यामध्ये तुम्ही प्रयोग करू शकता प्रयोगशाळेमध्ये जाऊन. तसं इतिहासामध्ये शक्य होत नाही. तुम्ही परत एकदम महाराजांच्या रायगडावर जाऊन त्यांना मुजरा घालू शकता का आत्ता? नाही रे मित्र, शक्य नाहीये. कारण तो इतिहास हे घडून गेलेला आहे. इतिहास घडून गेलेल्या घटनांचा असल्यामुळे आपण त्या काळामध्ये पुन्हा जाऊन ती घटना अनुभवू शकत नाही, ती घटना पुन्हा घडवू शकत नाही. जर घडवता येणं शक्य असलं असतं तर बापरे बाप, हिरोशिमा नागासाकी किती झाले असते, आहे का नाही. त्यामुळे हे प्रत्येक निरीक्षणाचा अवलंब केला जात नाही, पण सायन्स आणि मॅथ्स मध्ये हा गोष्ट केली जाते. या पद्धतीच्या आधारे आपण काय करतो की बाबा की सगळ्या ठिकाणी आता सायन्स मॅथ्स मध्ये काय, गुरुत्वाकर्षण वेगळं सेम आहे, ग्रॅव्हिटेशन वेगळं सेम आहे. ओके, किंवा केमिकल रिएक्शन, रासायनिक अभिक्रिया वेगळं सेम वगैरे होतात. मॅथ्सचे सगळे जे नियम आहेत ते सगळीकडे तुम्हाला सेम लागू पडतात. पण तसं इतिहास नाहीये. इतिहासामध्ये शक्य नाहीये, कारण तुम्ही त्यावेळी ती पुनरावृत्ती करू शकत नाही. ती घडलेली घटना घडली आहे, ती पुन्हा पुन्हा येऊ शकत नाही. ओके, लक्षात घ्या. कारण अमेरिकेचा इतिहास वेगळा, अमेरिकेचा भूतकाळ वेगळा, अमेरिकेच्या घडलेल्या घटना वेगळ्या, चीनचं वेगळं, रशियाचं वेगळं. त्यामुळे प्रत्येक ठिकाणचा इतिहास, प्रत्येक काळातला इतिहास हा वेगळा असणार आहे. गौतम बुद्धाच्या काळामध्ये काय प्लेन असणार आहे का? नाही बाळा, ते आत्ता असणार आहे. त्यामुळे हे सगळ्या गोष्टी खूप वेगळ्या आहेत. आणि लक्षात घ्या, त्यामुळे हा इतिहास तुम्हाला जाणून घेण्यासाठी, त्या काळातल्या लिपी असतील ते माहीत करून घेण्यासाठी अशा तज्ञांची तुम्हाला गरज असते, जी तुम्हाला सांगते की त्या काळी काय लिहिलेलं असतं आणि ते तुम्हाला समजावून सांगतात. हे अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. ओके,
त्यामुळे सर्वप्रथम ऐतिहासिक दस्तऐवज लिहिण्यासाठी ज्या ज्या भाषेचा किंवा लिपीचा वापर केला गेलाय ती समजण्यासाठी त्या जाणणाऱ्या तज्ञांची आवश्यकता तुम्हाला असते आणि ते तज्ञ तुम्हाला सांगतात की नक्की काय गोष्ट आहे. समजा फॉर एक्झाम्पल अक्षरवाटिका म्हणजे काय, अक्षर जी काही शैली आहे, जी काय आहे, कसा बदलत गेला, ब कसा बदलत गेला, अक्षरवाटिका शैली म्हणजे नेमकं काय, अक्षराचे वळण कसं होतं, मोडी लिपीतलं वळण वेगळं असतं, ब्राह्मी लिपीतलं वळण वेगळं असतं, किंवा आपण त्याला म्हणू की संस्कृत मधलं वेगळं आहे, मराठी मधलं थोडंसं वेगळं, हिंदी मधलं वेगळं, ते अक्षरं कशी बदलत गेली त्याचं शास्त्र असेल, भाषा कशी बदलत गेली त्याचं शास्त्र असेल, त्यानंतर अगदी कागदाची निर्मिती कशी झाली त्या कागदाच्या प्रकारावरून सुद्धा आपल्याला कळतं की हा त्या कालखंडामधला कागद आहे. त्यामुळे आपण सांगू शकतो की बाई 1000 वर्षापूर्वीचा कागद आहे, हा 500 वर्षापूर्वीचा, हा 200, हा 300, हा 100 असं. ओके, कारण तंत्रज्ञान बदलतं. तंत्रज्ञान बदलत असल्यामुळे काय होतं, तंत्रज्ञान बदलत असल्यामुळे तुम्हाला गोष्टी इथं कळतात की बाबा हा कागद कोणत्या काळातला आहे. मुद्रा म्हणजे काय, मुद्रा तुम्हाला माहिती आहे. ओके, राजा शिवछत्रपतींची मुद्रा, बरोबर की नाही. तर अशा मुद्रा म्हणजे काय, सील त्याला आपण म्हणतो, त्या त्या राज्याच्या राज्यकाळामधलं असतं, त्याच्यावरून आपल्याला गोष्टी कळतात. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत, यांचा अभ्यास केल्यावर आपल्याला कळतं ती घटना कोणत्या काळामध्ये घडली होती. त्यानंतर इतिहासतज्ञ काय करतात, संदर्भ लावतात आणि त्याच्या आधारे माहितीच्या विश्वासार्हतेची पडताळणी इथं करू शकतात, जे की अत्यंत इम्पॉर्टंट आहे. आता हिस्ट्री लिहिताना काय आवश्यक असतं, जेव्हा तुम्ही इतिहास लेखन करताना तुम्हाला एक अंदाज लावा लागतो की शाळेत बहुतेक ही गोष्ट घडली असेल, मग ती गोष्ट घडलेली असेल, मग त्या अनुषंगाने तिचे लिखाणाचे पुरावे असतील. मागच्या शाळेत बघितलं ना इतिहासाची साधनं कोणती, मग लिखाणाचे पुरावे असतील, किंवा काही दगडमाती असतील, किंवा काही भांडी असतील, काही तलवारी असतील, कुणी काय ऐकलेलं असेल, या सगळ्या गोष्टी आपल्याला एकत्रित करून त्याचं अनालिसिस करून विश्लेषण करून आपल्याला ती गोष्ट समोर मांडावी लागते. ओके, कळतंय का. पुढची गोष्ट काय लक्षात घ्या, याच्यामध्ये इतिहास संशोधनात सहाय्यभूत ठरणाऱ्या विविध ज्ञानशाखा आहेत. जसं आपण म्हटलं की पुरातत्व म्हणजे आपण खोदून खोदून काढणं, चेक करणं, मडकी वगैरे काढणं, गाडगी काढणं, ह्या आपण गोष्टी करत असतो. आणि त्यानंतर अभिलेखागार म्हणजे काय, राजा राणी मधले जे काही संदेश वहन असतील किंवा त्यातले जे काही संदेश वगैरे असतील, पत्र वगैरे असतील, त्या पत्रांचा अभ्यास किंवा ती पत्र जी सगळी आहेत किंवा सरकार जे काही आदेश वगैरे आहेत त्या अभिलेखागारामध्ये जतन करून ठेवले जातात, जेणेकरून आपल्याला त्याची माहिती मिळते, है ना. हस्तलिखितांचा अभ्यास असेल, पुराभिलेख असेल, अक्षरवाटिका शास्त्र असेल, भाषा रचनाशास्त्र असेल, नाणकशास्त्र असेल, वंशावळींचा अभ्यास, म्हणजे हस्तलिखित म्हणजे काय की हाताने लिहायची जी काही गोष्टी आहेत ते कसे बदलत गेले. त्यानंतर पुराभिलेख म्हणजे नेमकं काय आहे, तर तुमच्याकडे जे काही जुने जुने पुराणे कागदपत्र वगैरे असतील, ती गोष्ट महत्वाची आहे, त्यांचे तुम्हाला अभ्यास करणं आवश्यक आहे. अक्षरवाटिका शास्त्र आपण बघितलं, भाषा रचनाशास्त्र आपण बघितलं, भाषा कशी बदलत गेली. नाणकशास्त्र म्हणजे नाण्यांचा वापर, पहिल्यांदा सोन्याचं नाणं, चांदीचं नाणं, तांब्याचं नाणं, स्टीलचं नाणं, लोखंडाचं नाणं, आहे की नाही. नाण्यावरती राजा रजवाडे वगैरे होते, त्यानंतर त्यांची मुद्रा आली गेली, त्या काळातली पिकं आली गेली, राजांचा फोटो आला गेला, साम्राज्याची सीमा आली गेली. त्यानंतर आता सध्या 1 रुपया आला गेला, त्यामुळे धान्याची पिकं आली गेली, अशी किंवा साल लिहिलं गेलं. अशा प्रकारे तुम्हाला नाण्यांच्या अभ्यासातून त्या काळची गोष्ट तुम्हाला कळते. वंशावळ म्हणजे काय, राजा का बेटा राजा बनेगा, राजा का बेटा राजा बनेगा, राजा का बेटा राजा बनेगा, अशा पद्धतीने जो काय वंश चालत आलाय तोही तुम्हाला त्याचा अभ्यास करावा लागतो. त्यातून तुम्हाला इतिहास कळतो, साम्राज्य कळतं, कसं वाढत गेलं ह्याही गोष्टी तुम्हाला त्यातून कळतात. ओके, एवढा सगळा अभ्यास केला मग तिथं इतिहास लिहिता येतो, सोपा नाहीये, अवघड आहे, पण अगदी समजण्याजोगा आहे. ओके, चला आता लक्षात घ्या, ही अशी अशा प्रकारचे पुरावे तुम्हाला भेटतात. ओके, पुस्तकं आहेत, त्यानंतर आपण म्हणू की तुमचं भाषा रचनाशास्त्र असेल किंवा शिलालेख वगैरे असेल, किंवा ज्या प्रकारे अक्षरं बदलली गेली, इथं बघा यस कसा, इथं यस कसा, इथं ए कसा, इथं बी कसा, याला म्हणतात अक्षरवाटिका शास्त्र, जे कळलं पाहिजे. नाणकशास्त्र, ज्यामध्ये राजा चित्र कधी असतं, कधी नाव असतं, कधी वर्ष असतं, कधी काही चिन्हांचा उपयोग इथे केला असतो, इथं घंटा लावलेली आहे, घंटा है ना, टंटा. आणि इथं वंशावळ आहे, मी कुठून आलो, माझा 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 परदादा कोण होता, माझा खापर पंजोबा कोण होता, मी कोणाचा तरी काळ तोंड होतो का, याचा अभ्यास होणं अत्यंत आवश्यक आहे. कळतंय. इथं म्हणला मॅन हू डझंट नो लॉट अबाउट हिस्ट्री लाफिंग एट हिस्ट्री. बाळा मला हिस्ट्री कळलं तरी मी हसतोय. ओके, वेट, व्हॉट ऍक्च्युली नेमकं काय झालं होतं भाऊ, तर मग तू हसतोय का, हिस्ट्री कळत नाही बेट्या, आता हसतोय का मग. तर इतिहासाची परंपरा जी आहे ना ती खूप ऐतिहासिक आहे, लक्षात घ्या. म्हणजे तुम्हाला जे काही पुरावे भेटत ते पुरावे तुम्हाला चिकित्सापूर्वक काय करायचंय, व्यवस्थित संशोधन करायचंय. भूतकाळच्या घटना गेल्या त्यांची मांडणी नीट करायची, एका पाठीमागून एक घटना झालेल्या असतील त्या समजून घ्यायच्या, ते घटना का झाली त्याची कारण समजून घ्यायची, आणि ती घटना झाल्यानंतर त्याचे परिणाम काय झाले हेही समजून घ्यायचं, हे अत्यंत आवश्यक आहे. अशी मांडणी करण्याच्या लेखन पद्धतीला आपण काय म्हणतो, इतिहास लेखन असं म्हणतो. म्हणजे काय, पुरावे शोधणं, क्रमशः मांडणी करणं, संशोधन करणं, आणि त्यानंतर ती गोष्ट मांडणं, ते लिखाण करणं, त्या घटनेचं, त्याला इतिहास लेखन असं म्हटलं जातं. आणि अशा प्रकारे इतिहासाची चिकित्सक मांडणी करणाऱ्या लोकांना, संशोधन करणाऱ्या लोकांना आपण इतिहासकार असं म्हणतो. काय म्हणतो, इतिहासकार, बरोबर आहे की नाही. हा, चला
तर पुढे बघूया काय म्हटलंय बरं का, अर्थातच इतिहासाची मांडणी करताना भूतकाळात घडून गेलेल्या प्रत्येक घटनेची नोंद करून घेणं, तिचे ज्ञान करून देणं हे इतिहासकाराला शक्य नसतं. मग काय होतं की भूतकाळात काय करतो इतिहासकार, भूतकाळात कोणत्या घटनांची निवड करतो हे त्याला वाचकापर्यंत काय पोहोचवायचं यावर अवलंबून असतं. समजा फक्त काय केलं, मी फक्त काय केलं, महाराजांचा लढायांचा इतिहास फक्त मी पोहोचवायचा जर प्रयत्न केला तर गोष्ट काय होईल, महाराजांची फक्त लढाईच पोहोचेल. महाराजांच्या बाकी गोष्टी तर पोहोचतील का, तर नाही पोहोचणार, आहे की नाही. तर निवडलेल्या घटना, त्यांची मांडणी करताना अवलंबलेली वैचारिक दृष्टिकोन, ओके, या गोष्टी इतिहासकाराच्या लेखनाची शैली इथं काय करतात, निश्चित करतात, जे की अत्यंत इम्पॉर्टंट आहे. मुद्दा कळतोय मला इथं काय म्हणायचं ते. त्यामुळं इतिहासकार नेमकं कोणत्या पुराव्यांचा विचार करतो, इतिहासकार नेमकं कोणत्या गोष्टींचा विचार करतो, यावर हे ठरतं की नेमका इतिहास काय लिहिला जाणार आहे. ओके, चला थोडं पुढे जावे. लक्षात घ्या, जगभरातील प्राचीन संस्कृतींमध्ये अशा प्रकारे इतिहास लेखन करण्याची परंपरा नव्हती. परंतु असं नाही म्हणताना की त्यांना जाणीव नव्हती इतिहासाची. काहींनी चित्र काढलेत, काहींनी शिलालेख काढून ठेवलेत, पण त्यांनी लिहिलंय, पण त्यांना हे नव्हतं माहिती की आपण इतिहास लिहितोय. त्यांनी त्यांचे अनुभव लिहायचा प्रयत्न केला. ओके, वडीलधाऱ्या व्यक्तींकडून तुम्ही कधी कधी ऐकलं असेल, म्हणजे अशा प्रकारे पूर्वजांच्या जीवनाच्या पराक्रमाच्या गोष्टी एका पिढीतून दुसऱ्या पिढीत आलेल्या आहेत. याचा अर्थ ते इतिहास सांगत होते का, नकळतपणे ते इतिहास सांगत होते, पण त्यांना नव्हतं माहिती, कहाण्या सांगत होते, गीत सांगत होते, ते कथा सांगत होते. ओके, त्यामुळे ही गोष्ट अत्यंत महत्वाची आहे. लक्षात आलं का. गुहा चित्रांद्वारे, ओके, लक्षात घ्या, गुहा स्मृतींचे आपण जर गोष्ट जर बघितली तर गुहा चित्रांद्वारे म्हणजे गुहेमध्ये काढले जे काही चित्र आहेत त्यांद्वारे स्मृती जतन केलं जातं. आहे का नाही. हे चित्र असतील किंवा कहाण्या सांगितल्या गेल्या असतील, कहाण्यांचे कथन असेल किंवा पोवाड्यांचे गायन वगैरे असेल, अशा बऱ्याच गोष्टीमधून काय होतं, कथा जतन होते, लोकांपर्यंत गोष्टी पोहोचल्या जातात. आणि आधुनिक इतिहास लेखनामध्ये या परंपरेच्या साधनांचा खूप उपयोग केला जातो, कारण यातून तुम्हाला खरा इतिहास कळतो. नाव तुम्हाला माहितीये का, ह्या बलिचित्रामध्ये हातामध्ये ढाल आणि भाला घेतलेल्या सैनिकांची, हे ढाल आणि भाला घेतलेले सैनिक आणि पुढे सेनापती आहे. अशी शिस्तबद्ध रांग आहे आणि त्यात नेतृत्व करणारा सेनानी दिसतोय. हे काय आहे, हे लक्षात घ्या, ही नोंद केली गेलेली आहे. मेसोपोटेमियातील सुमेर संस्कृतीमध्ये याची नोंद झाली आहे. असं सांगितलं गेलं असेल की मे बी सेनापती पुढे चाललाय कुठे लढायला आणि हे सगळे सैनिक जे त्याच्या पाठीमागे आलेले आहेत. तर सुमेर साम्राज्यामध्ये होऊन गेलेले जे काही राजे आहेत त्यांच्यामध्ये जो काही संघर्षाच्या कहाणी आहेत यांची वर्णने तुम्हाला त्या ठिकाणी बघायची या शिलालेखामध्ये तुम्हाला बघायला भेटतात. आणि हे 4,500 वर्षापूर्वी जे शिलालेख आहेत, ओके, ते तुम्हाला 2 राज्यांमध्ये झालेल्या युद्धाची नोंद करणारा असून ते तुम्हाला बघायला भेटतो फ्रान्स मधील हे जे लुव्र म्युझियम आहे, या लुव्र म्युझियम मध्ये तुम्हाला हे बघायला भेटतं, जे की अत्यंत इम्पॉर्टंट आहे. म्हणजे हा पुरावा आहे, कळलं का. ओके, आता लक्षात घ्या की हे पुरावे आपण बघितले, कसं कसं करायचं हे पण बघितलं, कसं आपण इतिहास लेखन करतो. आता आधुनिक इतिहास लेखन पद्धती म्हणजे नेमकं काय, की आधुनिक पद्धतीने इतिहासाची मांडणी करणं, आधुनिक पद्धतीने पुरावे शोधण्यामध्ये सांगितलं काय, जे 4 महत्वाचे इथं वैशिष्ट्य आहेत. पहिलं वैशिष्ट्य काय, ही पद्धत शास्त्रशुद्ध हवी. शास्त्र भाई ऐकलं होतं की सायन्समध्ये भौतिकशास्त्र, जीवशास्त्र आणि आपण त्याला म्हणूया इथे की तुमचं रसायनशास्त्र हे शास्त्र असतात. हे इतिहासशास्त्र केव्हापासून, त्याचा उद्देश लक्षात घ्या. ही पद्धती शास्त्रशुद्ध आहे, ती सुरुवात योग्य प्रश्नांची मांडणी करण्यापासून होते. हे प्रश्न मानव केंद्रित असतात. म्हणजेच काय, हे फक्त आपण टॉमीची हिस्ट्री लिहितो का, नाही ना. आपण सर्जार राजाची हिस्ट्री लिहितो का, नाही. आपण इतिहास लिहितो फक्त माणसांनी केलेल्या घटनांचा, माणसांनी केलेल्या कृत्याचा. त्यामुळे आपला जो इतिहास आहे तो मानव केंद्रित असतो, मानवाने केलेल्या घटनांवर आधारित असतो. लक्षात घ्या, ही गोष्ट अत्यंत महत्वाची आहे. इतिहासामध्ये त्या कृतींचा दैवी घटना किंवा देवतांच्या कहाणी संबंध जोडण्याचा प्रयत्न केला जात नाही. आधुनिक इतिहास हेच सांगते की बाबा कशाला इकडे गप्पा मारता, खरं घडलंय का, पुरावा अवेलेबल आहे का, मानवानं केलेला आहे का, तर तो इतिहास आहे, नाही तर तो इतिहास नाही. त्यामुळे इतिहासातील या सगळ्या प्रश्नांना, उत्तरांना विश्वासार्ह पुराव्यांच्या आधार असतो. डोक्याला पटेल अशा प्रकारे मांडणी करणं खूप इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे मानवजातीने भूतकाळ केलेल्या कृतींच्या आधारे मानवाची वाटचाल कशी झाली, मानवाने पहिल्यांदा चाका शोध आला, पर्यंत दगडाचं चाक झालं, दगडानंतर बाबा लाकडाचं झालं, लाकडानंतर लोखंडाचं झालं, लोखंडानंतर रबराचं चाक झालं. अशा प्रकारे जो काय मानवी वाटचालीचा बदल घडला गेला तो अत्यंत महत्वाचा आहे. वरील वैशिष्ट्यांनी युक्त असलेल्या आधुनिक इतिहास लेखनाच्या परंपरेची बीजे प्राचीन ग्रीक इतिहासकारांच्या लेखनात तुम्हाला आढळतात.
आणि हे असं म्हणलं तर कारण त्यांनी डिटेलमध्ये लिहायचा प्रयत्न केला, पुरावे शोधले आणि एकदम विचारपूर्वक त्यांनी इतिहास लिहायला सुरुवात केली. त्यामध्ये हिस्ट्री हा शब्द जो आहे, म्हणजे आज आपण हिस्ट्री म्हणतो, तो शब्द ग्रीक भाषेतील आहे. इसवी सन पूर्व 5व्या शतकामध्ये जवळजवळ 2500 वर्षापूर्वी आपण जर असं गोष्ट म्हणूया, होऊन गेलेल्या हेरोडोटस ओके या ग्रीक इतिहासकारानं काय केलंय, तो प्रथम त्याच्या द हिस्ट्रीज या ग्रंथाच्या शीर्षकासाठी वापरला होता. त्याचा ग्रंथ आहे द हिस्ट्रीज, ते त्यासाठी वापरला जो की अत्यंत मौल्यवान आहे. आज त्याच्यामुळेच इतिहासाला इंग्लिशमध्ये हिस्ट्री असं म्हणतात. तर लक्षात घ्या, युरोपामध्ये नेमकं सुरू काय झालं, आता काय करायचं, पुरवणा आधार आपल्याला हिस्ट्री लिहायची, इतिहास लिहायचा आहे. मग इसवी सनाच्या 18व्या शतकाच्या काळापर्यंत युरोपमध्ये तत्वज्ञान असेल, विज्ञान असेल, या क्षेत्रामध्ये लक्षणीय प्रगती झाली आणि वैज्ञानिक पद्धतीचा उपयोग करून सामाजिक आणि ऐतिहासिक वास्तवांचाही अभ्यास करता येणं शक्य आहे असं आपल्याला कळलं. त्यामुळे काय आलं, इथे एक नव्या प्रकारे इथे इतिहास लिहिला गेला, नव्या प्रकारे गोष्टी शोधल्या गेला. युरोप आणि अमेरिकेमध्ये इतिहासाला आणि इतिहास लेखनाला एक शास्त्रीय रूप दिलं गेलं. इतिहास सुद्धा एक संशोधनाचा विषय आहे. इतिहासामध्येही आधुनिक लेखन करताना आपल्याला इथं पुराव्यांची गरज असते. त्यामुळे इथं वस्तुनिष्ठतेला महत्व येत गेलं की खरा पुरावा जर अवेलेबल असेल तर मी मान्य करेल. 18व्या शतकामध्ये काय झालं, युरोपमधील विद्यापीठांमध्ये ईश्वर संबंधित तत्संबंधी चर्चा वगैरे, म्हणजे इतिहास म्हणजे नुसतं तेच गोष्टी असतील. पण नंतर हळूहळू काय हे चित्र बदललं आणि 1737 मध्ये जर्मनीमधील गॉटिंगेन गॉटिंगेन विद्यापीठ स्थापना झाली आणि या विद्यापीठात प्रथमच इतिहास या विषयाला स्वतंत्र स्थान प्राप्त झालं आणि त्या पाठोपाठ जर्मनीमधील इतर विद्यापीठेही इतिहासाचे अभ्यास केंद्र बनली. म्हणजे इतिहास हा विषय अभ्यासला जाऊ लागला, इतिहास हा विषय पुराव्यांच्या आधारे चर्चेला जाऊ लागला. हे खूप मोठी अचिव्हमेंट होती आणि यामध्ये हे सगळे जे विचारवंत आहेत त्यांचं खूप मोठं योगदान आहे. स्पेसिफिकली आपण इथं म्हणूया की इतिहास लेखनाचे शास्त्र विकसित होण्यात अनेकांचा हातभार आहे. देकार त्यामधले एक, यांनी खूप साधं सोपं मत मांडलं की लक्षात घ्या की तुम्ही इतिहास लिहिताना विशेषतः विश्वासार्ह कागदपत्र यूज करायचे, म्हणजे उगाच थातूर मातूर गोष्टी यूज करायच्या नाहीयेत. जो विश्वासार्ह कागद आहे, जो पुरावा आहे, त्याचा उपयोग करायचा आहे. आणि त्यांनी खूप महत्वाची गोष्ट या ठिकाणी म्हणली, हे फ्रेंच तत्वज्ञ होते. त्यांनी असं म्हटलं की जोपर्यंत एखादी गोष्ट सत्य आहे असं निसंशयपणे एकही शंका राहिली नाही पाहिजे, प्रस्थापित होत नाही, तोपर्यंत ते स्वीकार करू नये. म्हणजे एखाद्या गोष्टीबद्दल काहीच शंका राहिली नाही पाहिजे, तेव्हाच ती ऍक्सेप्ट करायची. ओके, त्यांनी लिहिलेल्या डिस्कस ऑन द मेथड यामध्ये त्यांनी की ग्रंथातील एक शास्त्रशुद्ध नियमावली, या नियमामध्ये त्यांनी खूप गोष्टी सांगितलेल्या आहेत. याशिवाय इतिहास बिलकुल ऍक्सेप्ट करू नका, घटना बिलकुल ऍक्सेप्ट करू नका, सोडून द्या त्या. ओके, देकार साहेब खूप जबरदस्त. वोल्टेअर साहेबांनी काय म्हटलंय, वोल्टेअर यांचं नाव आहे, ओके, वोल्टेअरचं मूळ नाव फ्रान्सवा मरी अरुए आणि हे फ्रेंच मध्ये होते. यांनी हे सांगितलं की वस्तू सत्य ठीक आहे बा, तुम्ही पुराव्यांच्या आधारे सत्य शोधणार, तुम्ही घटना वगैरे मांडणार, अगदी बरोबर आहे. पण लक्षात घ्या की तुम्ही फक्त घटनावर लक्ष ठेवायचं का, तर नाही. म्हणजे युद्ध झाली, साम्राज्य झालं, राजा झाला, राणी झाली, राजपुत्र झाला, पण त्याच्यावर केंद्रित न करता तुम्ही त्या त्या काळी असणाऱ्या तुम्ही परंपरा समजून घ्या समाजाच्या. तुम्ही व्यापारावरती लक्ष द्या, आर्थिक व्यवस्था कशी आहे, हवामान कसं आहे, शेती कशी, यावरती विचार करा. हाही इतिहास खूप महत्वाचा आहे, कारण त्यावर आधारित राजाने लढाई लढली, त्यावर आधारित त्यानं दुसरं राज्य काबीज केलंय, हे वोल्टेअर काका म्हणतात. त्यामुळे इतिहासाची मांडणी करताना तुम्ही काय करायचंय, मानवी जीवनाचा सर्वांगीण विचार व्हायला हवा. युद्ध झाली का, पैशासाठी. युद्ध लढली कुठे गेली, संपन्न ठिकाणी. मुद्दा कळतोय, जिथं शेती वगैरे अशा ठिकाणी होती. त्यामुळे अशा प्रकारचा विचार व्हायला हवा, म्हणून त्यांना काय म्हणतात, आधुनिक इतिहास लेखनात जनक त्यांना असं म्हणतात, जे की अत्यंत महत्वाची गोष्ट आहे, हे लक्षात घ्या. ओके, पुढची गोष्ट काय, हेगेल साहेब काय म्हणतात, हे जर्मन तत्वज्ञ, यांनी असं खूप महत्त्वाचा मुद्दा मांडलाय की डोक्याला पटेल अशी मांडणी करा, उगा काहीच्या काही थोडा मांडणी करू नका. त्यांनी म्हटलं की ठीक आहे बाबा, तुम्ही घटनात्मक प्रगती वगैरे मांडताय, घटनाक्रम तुम्ही लिहिता, सगळी गोष्ट बरोबर आहे. पण इथं महत्वाची गोष्ट असे की इतिहासकारांना काय केलं पाहिजे, वेळोवेळी मला पुरावे वेगळे मिळतील, वेळोवेळी पुरावे वेगळे मिळाले की इतिहास बदलला असं ते म्हणतात. त्यामुळे लक्षात घ्या, एकदा लिहिलेला इतिहास पुन्हा बदलता येतो, त्यामध्ये बदल घडता येतो. समजा अगोदरच्या पुराव्यांच्या आधारे एखादा राजा श्रेष्ठ होता, पण नंतर आढळलेल्या पुराव्यांच्या आधारे तो जर राजाने काही कृतकर्म केले असेल, काही चुकीच्या गोष्टी केल्या असतील, तो त्या राजाला त्या पद्धतीनं तोललं गेलं पाहिजे, मांडलं गेलं पाहिजे आणि मांडलं गेलं पाहिजे, असं हेगेल साहेब म्हणतात. त्यांनी ही गोष्ट खूप छान प्रकारे मांडली. त्यांच्या विवेचनामुळे काय झालं की इतिहासाच्या अभ्यास पद्धती विज्ञानाच्या पद्धतीपेक्षा वेगळ्या असल्या तर त्या कमी नाहीयेत. आम्ही सुद्धा आमच्यामध्ये बदल करतो, नवीन संशोधन झालं, नवीन पुरावे जर आढळले, आम्ही इतिहासामध्ये बदल करतो, हे हेगेल काकांनी समजून सांगितलं. एन्सायक्लोपीडिया ऑफ फिलॉसॉफिकल सायन्सेस या ग्रंथामध्ये काय सांगितलं, त्यांची व्याख्याने आणि लेख यांचे संकलन आहे. रिझन इन हिस्ट्री हे पुस्तक त्यासाठी खूप फेमस आहे. रिझन, बाबा विचार करा, डोकं दिलंय ना, त्यामुळे तुम्ही प्रगती केली की नाही, त्यामुळे डोक्याचा विचार करून लिहा. त्यांनी अजून एक गोष्टी सांगितली, काय म्हटली, द्वंद्ववाद, बाबा एक म्हणतो खरं, एक म्हणतो खोटं, एक म्हणतो बरोबर, एक म्हणतो चूक, अशा प्रकारच्या गोष्टी मानवी डोक्याला पटतात. ओके, त्यामुळे अशी गोष्ट महत्वाची, त्यांनी म्हटलं काय, मानवी मनाला घटनेचे आकलन होत नाही, त्याशिवाय कशिवाय
खरं काय, खोटं काय, बरोबर काय, चूक काय, सत्य काय, असत्य काय. त्यामुळे या पद्धतीला द्वंद्ववाद म्हणतात. पहिल्यांदा म्हटलं तर हे खरं आहे बरं का, अरे नाही ते खोटं आहे बरं का. म्हणजे काय की लक्षात प्रथम एक सिद्धांत मांडला गेला, त्यानंतर त्या सिद्धांताला छेद देणारा प्रतिसिद्धांत. अरे तुला माहिती डोंगरावर नदी खाली पडते, अरे नाही रे ती डोंगरावर खाली पडत नाही, ती वाहत येते. अच्छा ओके, अशा प्रकारे तर दोन्ही सिद्धांताला तर्कनिष्ठित एक चर्चा उहापोह करून नंतर एक मध्यम मार्ग काढून त्यावरती एक विश्लेषणात्मक मांडणी केली जाते. त्याला आपण काय म्हणतो, त्याला आपण समन्वयात्मक मांडणी असं म्हणतो. असं म्हटलेलं आहे आपल्या हेगेल काकांनी, जी अत्यंत महत्वाची मांडणी आहे. याच्यावरती प्रश्न येतो, लक्षात घ्या द्वंद्ववादावरती. आता रांके साहेब प्रचंड महत्वाचे आहेत. काय सांगितलंय रांके आजोबा हे बर्लिन मधले, जर्मनीतले. त्यांनी काय म्हटलं, थोडी चिकित्सक पद्धती म्हणजे चेक केलं पाहिजे ना परत परत. खूप महत्वाची गोष्ट आहे. तुम्ही काय करा, तुमच्याकडे दस्तऐवज, तुमच्याकडे डॉक्युमेंट वगैरे आले, तुम्ही चेक वगैरे करता, पण त्याला पुन्हा पुन्हा नीट चेक केलं गेलं पाहिजे. उगाच नाही आलं डॉक्युमेंट बघितलं आणि सोडलं, असं नाही पाहिजे. कसं पाहिजे बाबा, तुम्ही काय केलं पाहिजे की तुमची मूळ जी दस्तऐवज म्हणजे ओरिजिनल डॉक्युमेंट आहे ना, ते नीट बघितलं पाहिजे. उगा 4-5 डॉक्युमेंट आले बघितले असं नाही पाहिजे. तुमच्याकडं मूळ कागदपत्रांवर आधारित इतिहास लिहिला गेला पाहिजे. त्याचं व्यवस्थित चिकित्सक आकलन किंवा चिकित्सक पद्धतीने चेक केलं गेलं पाहिजे, पुन्हा पुन्हा चेक केलं गेलं पाहिजे. ओके, सर्व प्रकारची कागदपत्र यांचा कसून शोध घेणं हे महत्वाचं वाक्य एक्झामिनेशन मध्ये तुम्हाला लिहिणं खूप आवश्यक आहे. आणि ते काय म्हणतात, जर तुम्ही कसून जर शोध घेतला तर तुम्हाला खरं ते काही ते कळेल ना. नुसती गडबड आहे म्हणायची गरज नाही. त्यामुळे खूप महत्वाची गोष्ट त्यांनी ते सांगितली आहे. अशा पद्धतीनं ऐतिहासिक सत्यापर्यंत पोहोचताना शक्य असं त्यानं म्हटलं. तर तुम्ही सगळ्यांनी जर बघितलं, तुम्हाला ऐतिहासिक सत्य, ऐतिहासिक म्हणजे काय, इतिहासातील खरं सत्य काय, यापर्यंत तुम्ही पोहोचू शकाल. ओके, आणि ह्या इतिहास लेखनातील काल्पनिकतेवर त्यांनी टीका केली. कल्पना काय रे, इतिहास म्हणजे जीता जागता माणसाचा इतिहास आहे. तुम्ही कल्पना करता, हा असं असेल तसं असेल, नाही रे, इतिहास घडलेल्या मानवी घटनांचा आहे. कल्पना कशाला पाहिजे इथे. रांके साहेब खूप इथे काय सांगतात, खरं खरं सांगतात. तर द थिअरी अँड प्रॅक्टिस ऑफ हिस्ट्री त्यांनी असं या, आणि द सिक्रेट ऑफ वर्ल्ड हिस्ट्री या ग्रंथामध्ये त्यांनी त्यांचे विचार या ठिकाणी डिटेलमध्ये मांडलेले आहेत. रांके आजोबा प्रणाम असो आलेले आहेत. मार्क्स आजोबांचं आगमन झालं. म्हटलं आहे की वर्ग संघाचे सिद्धांत यांनी मांडला वंचितांचा इतिहास. बघूया मार्क्स आजोबा म्हणतात काय. 19व्या शतकाच्या उत्तरार्धात कार्ल मार्क्स यांनी काय झालं, एक नवी प्रणाली त्यांनी इथं आणली. काय म्हटली की इतिहास हा अमूर्त कल्पनांचा नसून तो कोणता आहे, जिवंत माणसांचा आहे. अमूर्त म्हणजे काय लक्षात घ्या. ओके, अमूर्त कल्पना म्हणजे ज्या कल्पना अस्तित्वामध्ये नाही अशा कल्पनांचा इतिहास नाही आहे. इतिहास कायचा आहे, रियालिटीचा आहे. इतिहास कसा आहे, जित्या जागत्या माणसांचा आहे, त्यांच्या संघर्षांचा आहे, त्यांच्या आयुष्याचा आहे. तर माणसांमधील नातेसंबंध आणि त्यांच्या गरजा भागवण्यासाठी जे मूलभूत गरजा भागवण्यासाठी जे असलेलं उत्पादन आहे, त्याचे कोणाकडे मालकी आहे ते ठरवणार कोण. मला ज्वारीची बाजरीची भाकरी पाहिजे, पण बाजरी आणि ज्वारीचं उत्पादन करायची माझ्याकडे मालकी नाहीये. दुसरा कोणतरी मालकी त्याच्याकडे आहे, मग तो ठरवणार की ज्वारी बाजरी करायची की नाही. आणि त्याच्या ठरवण्यावरती मग माझं खाणं ठरणार आहे का. हा आहे संघर्ष. हा आहे दोन वर्गांमधला संघर्ष जो कार्ल मार्क्स आजोबा या ठिकाणी मांडतायत, जो की अत्यंत महत्वाचा आहे. त्यांनी म्हटलं की समाजातील या वेगळ्या घटकांना त्याला ज्वारी बाजरी मिळाली रे, मला साधी मला एक दाणा मिळाला नाही रे. ओके, एका दाण्यासाठी मी झगडलो. तर हे होणार म्हणजे आहे रे गटाकडे नाही रे गट, या दोन्ही मध्ये लढाया झाली. आहेर गटाकडे असणारी खूप ज्वारी बाजरी आणि माझ्याकडे नसणारं काहीच नाही. या दोघांमध्ये असमान वाटपामुळे होणारा जो काही संघर्ष आहे तो वर्ग संघर्ष होणार. आणि कधी ना कधी हे दोन गट एकमेकांमध्ये भडकणार आणि हा वर्ग संघर्ष होणार. आणि हा जर टाळायचा असेल तर दोघांनाही समान प्रमाणामध्ये सगळ्या गोष्टी मिळाल्या पाहिजेत. मूलभूत गरजा पूर्ण करण्याच्या माध्यमातून सगळ्या गरजा दोघांमध्ये, ही सगळी साधनं दोघांमध्येही समसमान वाटली गेली तर कुठेतरी वर्ग संघर्ष पूर्णपणे संपेल, असे मार्क्स आजोबा इथे म्हणतात. खूप महत्वाची गोष्ट आहे. त्यांचा जो ग्रंथ आहे डास कॅपिटल, याचं लक्ष तुम्ही ते द्या. कारण होतं काय, आहे रे घटक नाही रे घटकाचं नेहमी शोषण करतो, त्यामुळे दोन्ही घटकांमध्ये वादविवाद होतो, संघर्ष होतो. पुढची गोष्ट महत्वाची, अॅनल्स प्रणाली काय म्हटली गेली आहे. फ्रान्समध्ये अॅनल्स नावाने ओळखली जाणारी ही प्रणाली खूप महत्वाची आहे. अॅनल्स प्रणालीमुळे एक वेगळी दिशा मिळाली. पण यांनी म्हटलंय काय, यांनी म्हटलं की बाबा तुम्ही राजे म्हणता, लढाया म्हणता, सगळं म्हणता, पण बाबांनो तुम्ही लक्षात घ्या, तुम्ही राजकारण युद्ध वगैरे करता, महान नेते म्हणता, पण बाकीच्यांचा इतिहास तुम्ही लिहिला पाहिजे. त्या काळचं हवामान कसं होतं, स्थानिक लोक कसे होते, शेती कशी, व्यापार कसं, तंत्रज्ञान कसं. म्हणजे कुठेतरी हे व्होल्टेअर जे यांच्या जवळ जातात, बरोबर ना. दळणवळण, संपर्क साधने, सामाजिक विभागणी, समूहाची मानसिकता, याही गोष्टींचा इतिहास लिहिणं महत्वाचं आहे. हे जर नाही लिहिलं तर काय खरं. त्यामुळे इतिहास हा तुमचा असा पूर्ण भरलेला पाहिजे. नुसतं राजा मागून राजा आला, राजा मागून राजा, राणी मागून राणी आली, राणी मागून राणी, बंद करा रे. ओके, ही प्रणाली खूप महत्वाची आहे. हे खूप इम्पॉर्टंट आहे आणि हे श्रेय फ्रेंच इतिहासकारांना दिलं जातं.
स्त्रीवाद इतिहास लेखन बघा, आतापर्यंत फक्त पुरुषांच्या दृष्टिकोनातून लिहिला गेला इतिहास जो होता तो राजाचा होता, पण राणीचा इतिहास खूप कमी वेळा लिहिला गेला. महिलांचा इतिहासाचं योगदान खूप कमी वेळा लिहिलं गेलं. त्यामुळे इथं काय म्हटलं गेलेलं आहे की महिलांच्या दृष्टिकोनातून इतिहासाची केलेली पुनर्रचना याची मागणी केली गेली. सिमो दी बोवा हे फ्रेंच विदुषी, विदुषी म्हणजे कोण, नॉलेजेबल माणूस, कळलं का? विदुषी म्हणजे काय, विदूषक नाही, लक्षात घ्या. ओके, त्यांनी मूलभूत भूमिका इथे सिद्ध केली. त्यांनी म्हटलं की बाबा स्त्रियांच्या अंतर्भाव इतिहासामध्ये झालाच पाहिजे. ओके, अंतर्भाव इथं झालाच पाहिजे. आणि यातून गोष्ट काय, इतिहास लेखनाच्या क्षेत्रातील पुरुष प्रधान दृष्टिकोनाचा पुनर्विचार करण्यात त्यांनी भर दिला. पुनर्विचार झाला पाहिजे. ओके, इतिहास लेखन नीटपणे झालं पाहिजे असं त्यांनी इथं म्हटलं, कळतंय? आणि मग त्यांनी म्हटलं की बाबा इथं त्यांची निगडीत नोकरी असेल, रोजगार असेल, ट्रेड युनियन असेल, यांच्यासाठी काम करणाऱ्या संस्था, स्त्रियांचे कौटुंबिक आयुष्य यांसारख्या विविध पैलूंचा सविस्तर विचार करणारे संशोधन सुरू झालं. आणि 1990 नंतर स्त्री हा एक स्वतंत्र सामाजिक वर्ग म्हणून इथं सगळ्या गोष्टी लिहायला जाऊ लागल्या, ज्या की अत्यंत इम्पॉर्टंट, अत्यंत साध्या सोप्या होत्या. मायकेल फुकोजोवा काय म्हणतात? मायकेल फुकोजोवा म्हणतात, ठीक आहे तुम्ही म्हणता की घटनेमागून घटना झाली, इतिहास लिहिणं महत्वाचं आहे, पण लक्षात घ्या त्यांच्या आर्किओलॉजी ऑफ नॉलेज या ग्रंथामध्ये त्यांनी म्हटलं काय की स्थित्यंतराबद्दल त्यांनी गोष्ट म्हटली आहे. एखाद्या गोष्टीतून आपण जेव्हा स्थित्यंतर करून दुसऱ्या ठिकाणी जातो, समजा आपण जंगलामध्ये राहायचो, जंगलातून आपण गुहेमध्ये राहायला लागलो, गुहेतून आपण शेती करायला लागलो, हे स्थित्यंतर झालं कसं, त्याला कारणीभूत असणारी घटना कोणती, घटका कोणती, हे आपण इथं महत्वाची मांडली पाहिजेत. आणि इतिहासाची कार्यक्रमानुसार अखंड मांडणी करण्याची पद्धत चुकीची आहे असं त्यांनी म्हटलं. आणि त्यांनी म्हटलं की तुम्हाला जर अंतिम सत्यापर्यंत जायचं, तुम्हाला खऱ्या सत्यापर्यंत जर गोष्ट तुम्हाला जायचंय, तुम्हाला स्थित्यंतर अभ्यासलं पाहिजे. का माणूस गुहेमधून शेती करायला लागला, का माणूस जंगलातून गुहेमध्ये यायला लागला, याचा अभ्यास अत्यंत महत्वाचा आहे. आणि फुको यांनी इतिहासातील स्थित्यंतरांचे स्पष्टीकरण देण्यावर भर दिला, म्हणून त्यांच्या पद्धतीला ज्ञानाचे पुरातत्व असं म्हटलं जातं. इतिहासकारांनी पूर्वी विचारात न घेतलेल्या मनोविकृती, वैद्यकशास्त्र, तुरुंग व्यवस्था यांचा अभ्यास केला पाहिजे. हा अभ्यास कधी करणार आहे? हा अभ्यास केला तर तुम्हाला कळेल की ऍक्च्युली मानवी समाज कसा प्रगत झालेला आहे. आणि हे जर नाही केलं तर गोष्टी कळणार नाहीत. तुरुंग व्यवस्थेचा अभ्यास झाला पाहिजे. तुरुंगामध्ये कशा प्रकारे मानवाला ठेवलं जायचं, याही गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहेत. चला गाईज, तुम्हाला ही गोष्ट कळली असेल. त्यांनी म्हटलं की बाबा अशा प्रकारे साहित्य, स्थापत्य, शिल्पकला, चित्रकला, संगीतकला, नृत्यकला, नाट्यकला अशा विविध क्षेत्रामध्ये इतिहास आहे. आणि तो इतिहास आपण यावर्षी बघणार आहोत तुम्हा सर्व मराठी मीडियमच्या विद्यार्थ्यांसाठी. तर आजचं सेशन तुम्हाला लय आवडलं असेल, कारण लय सोप्या पद्धतीने मी तुम्हाला गोष्टी समजून सांगितलेली आहे. आणि तुम्हाला जर आवडलं असेल तर लाईक जरूर करायचं, तुमच्या मित्रांना शेअर जरूर करायचंय, कॉमेंट मध्ये लिहायचंय तुम्हाला सेशन कसं वाटलं. आणि आजचं मराठी सेशन एकदम भारी वाटलं असेल तर नक्की मला सांगा. तुमच्या प्रत्येक कॉमेंटला मी रिस्पॉन्स करणार आहे, तुमच्या प्रत्येक कॉमेंटला मी तर लाईक करणार आहे. तर मला नक्की सांगा तुम्हाला कसं वाटलं. आणि जर आवडलं असेल तर ठोका लाईक. भेटूया नेक्स्ट सेशन मध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय, टेक केअर, थँक्यू सो मच. जय महाराष्ट्र. धन्यवाद गाईज, बाय बाय.